नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि ह्या ब्लॉगमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त मी तुम्हाला आजचं माझं जे रुटीन आहे घरातलं, पूजा कशी केली जाते ते तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेनिमित्त खास घरामध्ये पुरणाचा स्वयंपाक हा केला जातो. तर या दिवशी सकाळी लवकर असं उठून वगैरे घर स्वच्छ, खडे मीठ वगैरे टाकून पाण्यामध्ये हळद टाकून घर स्वच्छ असं केलं जातं. तर मी सुद्धा आज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ पाण्याने पुसून घेतलं. त्यानंतर किचन वगैरे सगळं काही आज क्लीन केलं. त्यानंतर सुरुवातीला मी जे पितृस्तोत्र वगैरे असतं त्याचं वाचन केलं आणि त्यानंतर देवघर वगैरे पूजलं. तर अशा प्रकारे नंतर इथं बाजूला जे घरातले जे पितर असतात त्यांचा फोटो वगैरे पूजायला ठेवला होता. आणि श्रीयंत्र जे असतं, खास करून आजच्या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केले जाते. तसंच कमळगट्ट्याची माळ आहे त्यावरती सुद्धा मंत्र जप वगैरे केले जाते. तर पाहू शकता तुम्ही मंदिर मस्त आज स्वच्छ असं करून त्यानंतर पूजा वगैरे केली आहे. तर आजच्या दिवशी खास करून विष्णूचे वगैरे विष्णू लक्ष्मीचे पूजन केले जाते. तर आणि उंबरठ्याला आज मी मस्त असे हळद लेपन केले आहे, रांगोळी काढली आहे. तसंच दारावरती स्वस्तिकसुद्धा मस्त असं काढलं आहे. तर घर सकाळी स्वच्छ असं पुसून दार वगैरे सगळं काही पुसून क्लीन केलं होतं. पैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असं मानला जातो. तर हीच वेळ असते ज्यावेळेस लोक दागिने, परत चांदी वगैरे किंवा घरं वगैरे खरेदी करतात, वाहने खरेदी करतात, पूजा वगैरे घालतात. तसेच बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या दिवशीच केल्या जातात. कारण आजचा मुहूर्त जो आहे तो खूप वर्षातील मोठा चांगला शुभ मुहूर्त मानला जातो. आणि जे काही आहे आजच्या दिवशी आपण चांगलं करू तर ते नेहमी आपलं अनंतकाल असं टिकतं. अक्षय म्हणजेच अक्षय ह्या शब्दाचा अर्थच म्हणजे कधीही संपत नाही असं. म्हणजे जे काही आपण करू ते दीर्घकाळ, अनंतकाळ असं आपलं टिकतं. तर त्याचा शुभ परिणामसुद्धा आपल्याला चांगले भेटत असतात. तर या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीच संपणारे नसतात, शुभफळ देणारे असतात. आजच्या दिवशी स्वयंपाकघरातसुद्धा शेगडीची पूजा केली जाते आणि तिथंसुद्धा अक्षदा फूल वगैरे वाहिलं जातं. तर मी सुद्धा शेगडीची पूजा केली, मंदिराची पूजा केली. मंदिरावरती पाहू शकता तुम्ही मस्त स्वस्तिक काढलं. आणि जे गण आम्ही आज जेवू घालणार होतो तर त्याच्यासाठी सुद्धा खास पुरणाचाच स्वयंपाक केला. तर रोजचीच पूजा जी असते ती अशीच असते माझी नॉर्मली, पण आजच्या दिवशी खास असं स्वयंपाक वगैरे वेगळा असतो. कारण हळद लेपन वगैरे मी नेहमी शुक्रवारी, गुरुवारी किंवा रोज करण्याचा प्रयत्न करते कधी कधी. पण शक्यतो अशा काही शुभप्रसंगी, शुभमुहूर्तावरती खास करून मी नेहमी दारावरती स्वस्तिक, हळद लेपन वगैरे करत असते. तर अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीचे पूजन वगैरे केले जाते. तसंच खास करून श्रीयंत्र जे असतं त्याच्यावरती कुंकुमार्चन केलं जातं. तर मी सुद्धा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं. मंदिर जे आहे मस्त सजवलं. ज्या पिवळ्या कवड्या दिसतं ते मंदिरामध्ये त्यासुद्धा 7 कवड्या त्याची पूजा केली आज. तर खास करून आजच्या दिवशी जे पितर असतात आपले त्यांची पूजा करण्यासाठी कर पूजला जातो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावोगावी वेगवेगळी अशी रूढी परंपरेनुसार पितरांची पूजा केली जाते. पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं पूजत असतात. म्हणजे आपण कसं आपल्या पूजेची पद्धत जरी वेगळी असली तरी आपण ज्या श्रद्धेने पूजा करत असतो ती श्रद्धा मेन महत्त्वाची असते. तर इथं मी जी भजी आहेत ती तळून घेत होते आणि एकीकडं पोळ्या आमच्या होतात ते. तर जे भजी आहे जी आपल्याला नैवेद्याला पण लागणार होती तर त्यासाठी इथं भजी तळते आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मंदिर जे आहे मंदिराच्या समोर नैवेद्य दाखवला आहे देवासाठी.
तर मंदिराच्या समोर पहिल्यांदा एका ताटामध्ये छोटी पुरणाची पोळी घेऊन त्याला नैवेद्य दाखवला आहे. त्यानंतर जे माझे सासरे आहेत ते कर पुजतात आहे. तर कर पुजण्याचा जो विधी म्हणजे जो प्रकार असतो तो कसा असतो, कर कसं पुजतात, तर अशा पद्धतीने कर हा काळ्या कलरचा असतो आणि मडक्यासारखाच त्याचा आकार असतो. तर अशा प्रकारे जो कर आहे तो ताम्हणामध्ये घेतला आहे. त्याला हळद कुंकू अक्षता वाहिला, फोटोला हळद कुंकू परत चंदन वगैरे लावला आणि त्यानंतर खास करून आजच्या दिवशी आंबा पूजला जातो. तर जो कर आहे त्यामध्ये आंबा असा जो पाणी आपण जे करामध्ये पूर्ण भरून ठेवत असतो त्याच्यामध्येच आंबा असा ठेवला आहे. त्यानंतर घरामधला जो स्वयंपाक आहे पूर्णाचा पूर्णक आहे तो जे पितर आहेत आपले त्यांच्यासमोर अशा प्रकारे दाखवला आहे. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या इथं अशा प्रकारे पितरांची पूजा केली जाते. त्यानंतर अशा प्रकारे घास दाखवला जातो जे आपले पितर असतात त्यांच्यासाठी. तर आणि त्यानंतर जे आपले गण जे आपण जेवू घालतो त्यांच्या नावाने पितरांच्या नावाने, तर ते गण जेवू घातले जातात. तर अशा पद्धतीने आम्हीसुद्धा गण वगैरे जेवू घातले आणि जी आजची पूजा होती ती अशा प्रकारे आम्ही केली. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा ही केली जाते. पण आजच्या दिवशी खास करून आंबे जे आहेत ते पूजलेच जातात आणि जे पूजा असते म्हणजे श्रीयंत्रावरती जे कुंकुमार्चन वगैरे ह्या ह्या ज्या पूजा असतात त्या खूप शुभ आणि चांगले जे आपल्याला त्याचे परिणाम वगैरे आहेत आपल्या घरामध्ये दिसतात. त्यामुळे ह्या ज्या आहेत पूजा वगैरे लक्ष्मीचे जे मंत्र आहेत, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये नित्य जर केल्या तर खूप शुभ परिणाम ह्याचा आपल्याला जाणवतो.